हॅलो स्टुडंट्स, दिस इज स्वप्नील लगे. वेलकम टू द मॅथ्स मॅग्नेट. आज आपण थोडंसं वेगळा टॉपिक डिस्कस करणार आहे. आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते कोणते इम्पॉर्टंट येतात आणि जे काही एक फिक्स पॅटर्नचे क्वेश्चन असतात ते दरवर्षी दर पेपरमध्ये रिपीट होतात, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड ह्या दोघांचे पण क्वेश्चन्स अरिथमेटिक प्रोग्रेशनचे काही सेम असतात, त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये ह्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला जे क्वेश्चन्स असतात ते एन्थ टर्म आणि सम ऑफ एन्थ टर्मचे जे फॉर्म्युलेज आहेत, दोनच फॉर्म्युले ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये फक्त दोन फॉर्म्युले, त्या दोन फॉर्म्युल्यावरतीच डिपेंड असलेले क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळतात. त्याच्यात वर्ड प्रॉब्लेम जे आहेत, वर्ड प्रॉब्लेम म्हणजे ते वर्ड प्रॉब्लेम डिपेंड्स असतात. सम ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हे जास्तीत जास्त वेळा म्हणजे जे हायर वेटेजचे जे क्वेश्चन असतात, म्हणजे स्टेट बोर्डसाठी जे 3 आणि 4 मार्कचे जे क्वेश्चन येतात ते वर्ड प्रॉब्लेम्स असतात शक्यतो. क्वेश्चन्स इन्क्लूड फाइंडिंग मिसिंग टर्म्स फाइंड करायचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनचे क्वेश्चन बघायला मिळतात. ए आणि डी म्हणजे फर्स्ट टर्म, ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स त्यामधला, त्यावरती क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर एमसीक्यू टाईपचे जे क्वेश्चन असतात, आता सीबीएसईची स्टुडंटसाठी असर्शन आणि रिझन वरती किंवा केस स्टडी वरती जे क्वेश्चन्स येतात ते जनरली एमसीक्यू बेस्ट आपल्याला एपी वरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला जे काही इम्पॉर्टंट जे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एन टर्म आणि सम ऑफ एन टर्म वरती जे क्वेश्चन्स असतात त्याच्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला ह्याचे प्रश्न जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरमध्ये पाहायला मिळतात. आता त्याच्यात आपल्याला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करून काही फिक्स पॅटर्नचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली प्रॅक्टिस जर वाढवत गेलो तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये हाय स्कोर करायला आपल्याला त्याची मदत होऊ शकते. तर आपण त्याच्याबद्दल डिटेल्स ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये एक मार्कचा जो क्वेश्चन असतो, एक मार्कचा, आता आपण मार्क्स वाईज ह्यामध्ये क्वेश्चन बघणार आहोत. म्हणजे मार्क वाईज 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क आणि 5 मार्क. जे सीबीएसईचे स्टुडंट जे आहेत त्यांना 5 मार्क्सला पण क्वेश्चन येतो. स्टेट बोर्डच्या स्टुडंट्सला मॅक्सिमम 4 मार्कचा एक क्वेश्चन असतो. ओके, तर एक म्हणजे वेगवेगळ्या मार्कच्या वेटेजनुसार आपण काही क्वेश्चन्स ह्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ह्यामध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्टचे जे क्वेश्चन असतात, एक मार्काला जो क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू मध्ये किंवा जो स्टेट बोर्डच्या मुलांसाठी जो क्वेश्चन नंबर 1A, जो क्वेश्चन नंबर 1A आहे, 1B आहे. 1A मध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघायला मिळतात आणि 1B मध्ये आपल्याला एक मार्काचा क्वेश्चन असतो जो कमी स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो, म्हणजे ज्याला 1, 2, 3 स्टेपमध्ये ज्याचा आन्सर आपल्याला भेटू शकतं. असे टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते एक मार्काला जनरली आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन जी टेक्स्टबुक मध्ये आहे पाहायला आपल्याला जी मिळते ती आपल्याला लर्न करायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट टर्म ज्याला ए म्हणतो आपण, फर्स्ट टर्म. आता काय होतं, बरेच काही टेक्स्टबुक मध्ये टर्मला टी म्हणतात, काही टेक्स्टबुक मध्ये टर्मला ए म्हणतात. ओके, म्हणजे A1, A2, A3 हे अप टू AN पर्यंत जातं. म्हणजे काही टेक्स्टबुक मध्ये आपल्याला ह्या टर्मला ए असं बोलतात किंवा काही टेक्स्टबुक मध्ये T1, T2, T3, ते अकॉर्डिंगली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय वापरतात त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आपल्याला प्रश्न कोणता येतो, तर फर्स्ट टर्म जो आहे, फर्स्ट टर्म कॅल्क्युलेशनसाठी, कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला एपीच्या एक मार्काला क्वेश्चन ह्यावरती येऊ शकतो. किंवा आतापर्यंत जे क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे मी ह्यामध्ये जे पॉइंट्स किंवा टॉपिक्स घेतलेले आहेत ते आतापर्यंत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांचा अभ्यास करून मी हे काही पॉइंट्स त्यातून काढलेले आहेत. सो आपल्याला अजून एक टाईपचा जो एक मार्कचा क्वेश्चन बघायला मिळतो, त्यामध्ये आपल्याला चेक व्हेदर अ गिवन सिक्वेन्स इज अन एपी ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेला जातो, सिक्वेन्स दिलेला असतो, त्या सिक्वेन्समध्ये तो जो सिक्वेन्स आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन तो आहे की नाही हे ओळखण्यासाठी. म्हणजे तो कसा ओळखतो आपण, जर कॉमन डिफरन्स आपण जर फाइंड केला, जर तो कॉमन डिफरन्स इक्वल आला तर तो पर्टिक्युलर सिक्वेन्स हा एपी असतो. जर कॉमन डिफरन्स इक्वल नाही आला तर तो एपी नसतो. ह्यासाठी पण एक क्वेश्चन एक मार्काला येऊ शकतो. नेक्स्ट टर्म ऑफ अ गिवन एपी, फाइंड नेक्स्ट टर्म ऑफ गिवन एपी. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म दिलेली असेल, कॉमन डिफरन्स समजा दिलेलं आहे, तर तुम्हाला A2, A3, A4 हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला त्यावरती क्वेश्चन एक्झाम मध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर जनरल टर्म लिहिण्यासाठीचा एक क्वेश्चन असू शकतो, राईट द जनरल टर्म AN ऑफ एन एपी. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे AN चा, बरोबर आहे ना,
तो फॉर्म्युला जो आहे ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली हा जर फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल म्हणजे लर्न असेल तर तुम्हाला त्या वरचा आधारित जो क्वेश्चन एक्झाम मध्ये असं बघायला मिळेल तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर हे काही 1 मार्काला येणारे जे क्वेश्चन असतात त्याचा पॅटर्न होता, म्हणजे 1 मार्काला अशा पॅटर्नचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये बघायला मिळतात. आता बघा ह्याच्यामध्ये अजून जर आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तर काही असे जे प्रश्न आहेत की 1 आणि 2 मार्काला पण काही प्रश्न आहेत. हे बघा तुम्हाला हे माहित असेल मॅथ्समध्ये सेम क्वेश्चन हा 1 मार्कला 2 मार्कला 3 मार्कला येऊ शकतो. म्हणजे काही मेथड्स असतात की शॉर्टकट मेथडने आपण आन्सर फाइंड करू शकतो. जर त्याचा आन्सर शॉर्टकट मेथडने फाइंड होत असेल तर 1 मार्काला किंवा 2 मार्काला तो क्वेश्चन होतो. त्याची जर लॉंग मेथड आपण जर चूज केली सॉल्व्ह करायला तर तो 3-4 मार्काला तोच क्वेश्चन आपण आपल्याला बघायला मिळतो एक्झाम पेपरमध्ये. ओके, तर आता काही जे क्वेश्चन्स आहेत की जे 1 किंवा 2 मार्काला विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये फाइंड द nth टर्म ऑफ एन गिवन एपी. एपीची nth टर्म फाइंड करायला सांगितलेलं असतं. सपोज 2, 4, 6 असा एपी दिलेला आहे तर आपल्याला nth टर्म फाइंड करायला सांगितली. म्हणजे फॉर एक्झाम्पल फाइंड T13. सो T13 म्हणजे 13th टर्म एपीची आपल्याला फाइंड करायला सांगू शकतात. तर तो क्वेश्चन जो 1 किंवा 2 मार्काला त्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर फाइंड विच टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू अ गिवन नंबर. म्हणजे एक सिक्वेन्स दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ती जी एपीची टर्म आहे ती कोणत्या नंबरशी इक्वल आहे अशा टाईपचा एक क्वेश्चन बघायला मिळतो. आपण आता फक्त इंट्रोडक्शन बघतोय की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एपी मध्ये बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये डिटेल्स ऍक्च्युली हे जे आपण फक्त हेडिंग्स किंवा टायटल्स बघतो तर ह्याचे ऍक्च्युली जे एक्झाम्पल्स आहेत त्याचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऍक्च्युली एक्झाम्पल्स घेऊन मी ते सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवणार आहे. ह्यामध्ये फक्त इंट्रोडक्टरी गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की कोणत्या टाईपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर त्याचबरोबर आपल्याला फाइंड द पोझिशन ऑफ गिवन टर्म इन अन एपी. एखादी एपी दिलेली आहे तुम्हाला त्या एखाद्या नंबरचं पोझिशन म्हणजे कितव्या पोझिशनला तो एपी आहे किंवा तो नंबर आहे पर्टिक्युलर, तसा क्वेश्चन एक बघायला मिळतो 1 किंवा 2 मार्कला. त्याचबरोबर लास्ट टर्म एन दिलेला असतो आणि लास्ट टर्म फाइंड करायला सांगितलेली आहे आपल्याला. सपोज तुम्हाला ही एपी द्या 1, 2, 3 असं एपी दिलेला आहे आणि तुम्हाला एन दिलेला आहे शेवटचा नंबर. समजा आपल्याला जो शेवटचा नंबर कॅल्क्युलेट करायचा, फाइंड द लास्ट टर्म, फाइंड द लास्ट म्हणजे सपोज T99 आपल्याला जर फाइंड करायचं असेल, T99 त्यांनी फॉर एक्झाम्पल 100 दिलेले आहे. ओके, T99 100 दिलेली आहे म्हणजे आपल्याला हा जो 100 नंबर आहे तो 99 नंबरला येतो. ह्या प्रकारचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो डिटेल्स आपण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. ह्याच्यात फक्त पॅटर्न कोणत्या प्रकारचा एक्झाम मध्ये येतो त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तसंच आपण जो फॉर्म्युला आता पाहिला होता की हा जो फॉर्म्युला आहे मी जे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले आहेत. एक तर एनचा फॉर्म्युला आहे किंवा दुसरा एसएनचा आहे, सम ऑफ नंबर्स. ओके, आणि टर्म म्हणजे कितव्या नंबरची टर्म आहे हा एक फॉर्म्युला आपल्याला ह्यामध्ये बघायला मिळतो. पुढं तर आपल्याला आता आपण आतापर्यंत पाहिलं की 1 किंवा 2 मार्काचे किती क्वेश्चन असतात किंवा कशा टाईपचे क्वेश्चन 1 किंवा 2 मार्काला येतात. त्याचबरोबर आपल्याला वर्ड क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. वर्ड स्टेटमेंट दिलेले असतात. 2 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. बघा, फ्रॉम अँड एपी बनवायला सांगतात. एपी बनवून तो त्या एक पर्टिक्युलर क्वेश्चन असतो त्यामध्ये एपी आपल्याला बनवायची, सिक्वेन्स फॉर्म करायचे आणि मग त्याचे आन्सर जे काही क्वेश्चन विचारलं त्यानुसार आपल्याला करायला लागतो. पण वर्ड प्रॉब्लेम कोणत्या टाईपचे येतात तर नॅचरल नंबरचे वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतात, ऑड इव्हन नंबरचे वर्ड प्रॉब्लेम बनवतात आणि ते आपल्याला पहिल्यांदा सिक्वेन्स बनवून घ्यायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला तो सिक्वेन्स पर्टिक्युलर फॉर्म्युलाने सॉल्व्ह करायला सांगितलेलं असतं. मल्टिपल ऑफ नंबर म्हणजे 4चे मल्टिपल, 5चे मल्टिपल असे क्वेश्चन बघायला मिळतात. मनी, एज आणि डेली लाईफ सिच्युएशन्सचे जे क्वेश्चन आहेत ते वर्ड स्टेटमेंटचे आपल्याला एपीचे बघायला मिळतात. त्याचबरोबर स्पेसिफिक टर्म फाइंड करायला सांगितलेली असती एपी फॉर्म झाल्यानंतर. तर हे जे ह्या टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते 2 मार्काला आपल्याला एक्झाम मध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण पुढे गेलो तर काही 2 किंवा 3 मार्काला सेम पॅटर्नचे क्वेश्चन येऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जो मी सुरुवातीला सांगितलं की 2 फॉर्म्युले आहेत, एक एएनचा फॉर्म्युला आहे आणि एक एसएनचा फॉर्म्युला आहे. त्या एसएनलाच आपण सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी म्हणतो ना, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फाइंड
सम ऑफ फर्स्ट एन म्हणजे नॅचरल किंवा ऑड इव्हन नंबर्स. हे बघा ह्याच्या आधीच्या स्लाइडमध्ये पण आपण पाहिलं वर्ड प्रॉब्लेम्स कोणत्या टाईपचे येतात, तर ते नॅचरल नंबरचे येऊ शकतात, ऑड नंबर, इव्हन नंबर किंवा मल्टिपल नंबर्स ह्याचे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. तर ते जे क्वेश्चन आहे ते 2 किंवा 3 मार्काला एक्झाम मध्ये आपल्याला दरवेळी आलेले पाहायला मिळालेले आहेत. सर सम आपल्याला फाइंड करायची आहे की ए दिलेला आहे, ए म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे, डी म्हणजे कॉमन डिफरन्स दिलेला आहे, एन म्हणजे लास्टची टर्म दिलेली आहे आणि मग आपल्याला त्याची सम फाइंड करायला लागते. तर समचा जो फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन बाय 2 2n प्लस एन मायनस 1 डी, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला 2 किंवा 3 मार्काच्या वरती डिपेंड असलेले क्वेश्चन एक्झाम मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. तर आता आपल्याला पुढं काही 2-3 मार्काचे आता आपण क्वेश्चन पाहिले, तर 3 मार्काचे अजून कोणते क्वेश्चन येऊ शकतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल सम आणि लास्ट टर्म म्हणजे सम ऑफ एन एपी. आता आपण जो फॉर्म्युला पाहिला एस एनचा त्यावरती डिपेंड क्वेश्चन असू शकतात. लास्ट टर्म फाइंड आउट करायला सांगितलेली असते, फाइंड द टर्म्स, फाइंड द नंबर ऑफ द टर्म्स म्हणजे टी एन फाइंड करायला आहे, नंबर ऑफ टर्म्स किती येतात, किंवा एन म्हणजे नंबर ऑफ एक पर्टिक्युलर नंबरची जी टर्म आहे ती कोणती आहे, असा आपल्याला क्वेश्चन 3 मार्काला बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर सम आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी है ना, एस एन, सम म्हणजे एस एन आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डी, हे आपल्याला फाइंड करायला सांगितलं जातं किंवा एन फाइंड करायला सांगितलं जातो. फाइंड हाऊ मेनी टर्म्स ऑफ एन एपी ऍड अप टू गिव्हन व्हॅल्यूज, अशा टाईपचा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम शक्यतो 3 किंवा 4 मार्क आपल्याला वर्ड प्रॉब्लेमच पाहायला मिळतात. त्याचबरोबर आता आपल्याला 3 किंवा 4 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे जे मोस्ट इम्पॉर्टंट आपण ह्याला म्हणू शकतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते मी जनरली सुरुवातीपासून सांगतो की वर्ड प्रॉब्लेम वरतीच जे हाय वेटेजचे जे क्वेश्चन आहेत 3 किंवा 4 मार्काचे किंवा सीबीएसईला 5 मार्काचा जो क्वेश्चन येतो तो वर्ड प्रॉब्लेमच शक्यतो असतो. त्याच्यामध्ये एपीची जी सम आहे एस एनचा जो फॉर्म्युला तो यूज करून आपल्याला सॅलरी किंवा इन्क्रीमेंट प्रॉब्लेम्स त्यावरती आधारित आपल्याला आतापर्यंत क्वेश्चन पाहायला मिळालेले आहेत. सेव्हिंग मनी न्यूमरिकल्स असतात प्रॉब्लेम्स, स्टेडियम सिटिंग किंवा स्टेप्स. स्टेडियम जर पाहिलं असेल तर तुम्ही स्टेडियम मध्ये अशा समजा ही स्क्रीन आहे स्टेडियमची ना, किंवा थिएटर आहे, ड्रामा बघायला तुम्ही गेलेले किंवा थिएटर आहे, तिथं नंबर ऑफ चेअर्स असतात बघा अशा टाईपच्या, तर ते टोटल नंबर ऑफ चेअर्स किती आहेत, अशा आपल्याला ह्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन यामध्ये आतापर्यंत आलेले पाहायला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी ह्याच्याबद्दल ह्याबद्दलचे पण क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आतापर्यंत आलेले आहेत. नंबर ऑफ टर्म्स इन डेली लाईफ कंटेक्स्ट, त्याच्यानंतर परचेस ऑफ आयटम्स इनक्रीजिंग डिक्रीजिंग इन प्राइस, कमी किंवा जास्त प्राइस होते, एक पर्टिक्युलर सिच्युएशन दिली जाते आणि त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला फाइंड कॅल्क्युलेशन करावे लागतात आणि त्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर आता आपण 3 किंवा 4 मार्काचे जे क्वेश्चन 3 मार्काचे जे क्वेश्चन पाहिले त्याच्याच बरोबर आपल्याला काही क्वेश्चन जे 3 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मिसिंग टर्म फाइंड करण्यासाठी क्वेश्चन येतात बघा. फाइंड मिसिंग टर्म, त्याच्यामध्ये ए बी सी आर इन एपी म्हणजे एपी मध्ये एखादा सिक्वेन्स दिलेला असतो, त्याची मिडल टर्म किंवा मिसिंग टर्म आपल्याला फाइंड करायला सांगितलेले असते. इन्सर्ट 1 or 2 अरिथमॅटिक मीन्स बिटवीन गिव्हन नंबर्स, अशा टाईपचे आपल्याला 3 मार्काला क्वेश्चन पाहायला आतापर्यंत मिळालेले आहेत. तर त्याच्याच बरोबर आपल्याला 3 किंवा 4 मार्काला अजून कोणत्या टाईपचे, तर फाइंड ए अँड डी यूज इन कंडिशन्स. ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. ह्यामध्ये आपल्याला काही 2 टर्म म्हणजे 2 डिफरंट टर्म्स एपी दिलेले असतात. त्याचं आपल्याला सॉल्व्ह करताना आपल्याला लिनियर इक्वेशन्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि मग लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला ए किंवा डी ची व्हॅल्यू मिळते आणि ती आपण पुट करून पुढं सॉल्व्ह करू शकतो. सम ऑफ सर्टन टर्म्स म्हणजे एस एनचा फॉर्म्युला, पुन्हा तेच कंटिन्युअसली आपण बोलतोय. फाइंड ए अँड डी युजिंग द इक्वेशन्स, ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात क्वेश्चन्स 3 किंवा 4 मार्कांमध्ये. आणि जे दरवेळी स्पेशल PYQ पॅटर्न्स म्हणजे काही एक ऑब्झर्वेशन्स मध्ये मला असं आढळलं की काही जे क्वेश्चन्स आहेत ना ते कंटिन्युअसली रिपीट होतात. ते रिपीट होणारे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स हे कोणत्या टॉपिक्सवर आहेत, तर ते सम ऑफ द फर्स्ट एन मल्टिपल्स ऑफ अ नंबर, ह्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्काला रिपीट झालेला आहे. 2-3-4 मार्कांना हे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. तसंच सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स when लास्ट टर्म इज गिव्हन, लास्ट टर्म दिलेली आहे आणि पहिल्या टर्मची सम आपल्याला करायची आहे एन टर्मची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच द सिक्वेन्स इज अन एपी. एपी जर असेल, सिक्वेन्स दिलेला एपी असेल तर आपल्याला के म्हणजे अननोन टर्म्स फाइंड करायचे. हा एक क्वेश्चन बऱ्याच वेळा 4 मार्काला किंवा सीबीएसईच्या मुलांना 5 मार्काला बघायला मिळतो. प्रूव्ह गिव्हन नंबर्स आर इन एपी. एपी आहेत का नाही हे प्रूव्ह करायला
आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन बघायला मिळतो. केस स्टडी सीबीएसईच्या मुलांसाठी स्पेशली तर केस स्टडी किंवा जे कॉम्पिटन्सी बेस्ड जे क्वेश्चन आहेत 5 मार्काला, न्यू पॅटर्नमध्ये 5 मार्काला जे क्वेश्चन आलेले आहेत, रिअल लाईफ सिच्युएशन दिलेले असतात. त्याच्यात आपल्याला एपी आयडेंटिफाय करायचा. एपी जर असेल तर पुढे आपल्याला सब क्वेश्चन त्याच्यामध्ये ए आणि डी फाइंड करण्यासाठी किंवा एन टर्म फाइंड करण्यासाठी, सम फाइंड करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. तर असर्शन अँड रिझनिंगसाठी जे 1 मार्काचा क्वेश्चन म्हणजे स्पेशली सीबीएसईच्या स्टुडंटसाठी जे क्वेश्चन आहेत ते कशावरती डिपेंड असतात, तर ते एंथ टर्मच्या फॉर्म्युल्यावरती, जो सुरुवातीला आपण जो फॉर्म्युला पाहिला त्यावरती डिपेंड आहे. फॉर्म्युला ऑफ सम, हेसेनचा फॉर्म्युला, नेचर ऑफ द कॉमन डिफरन्स, आणि व्हेरी कॉमन इन रिसेंट बोर्ड पेपर्समध्ये आपल्याला हे असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन पाहायला मिळालेले आहेत 1 मार्काला. त्याच्यानंतर हाय ऑर्डर थिंकिंग स्किल किंवा हॉट्सचे जे क्वेश्चन म्हणतो ते सीबीएसई एसएससी दोन्ही स्टँडर्डला आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कम्पेअर करायला सांगितलेलं असतं की एपीला 2 एपी दिलेले असतात, त्यांना कम्पेअर करायचे. कंडिशन्स फॉर इक्वेलिटी ऑफ टर्म्स, लॉजिकल रिझनिंग बेस्ड ऑन एपी प्रॉपर्टीज, ह्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली रिपीटेडली क्वेश्चन्स ह्याच टाईपचे आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे गेले जवळजवळ 10 ते 15 वर्षाचे क्वेश्चन पेपरचा आपण अभ्यास म्हणजे मी ज्या वेळेस स्टडी केला त्यावेळी मला ह्या काही फिक्स पॅटर्नच्या गोष्टी आढळल्या की ज्या एपीच्या कंटिन्युअसली आत्तापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे पण आपल्याला शक्यता आहे की ह्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झाममध्ये. आता आपल्याला म्हणजे हे थोडंसं मी कन्क्लूड केलंय किंवा एकदम सगळे पॉईंट्स इथं ह्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलाय. तर ह्याच्यामध्ये फाइंड एन टर्म, फाइंड सम ऑफ टर्म्स, फाइंड म्हणजे थोडक्यात एनचा फॉर्म्युला, एसएनचा फॉर्म्युला, फाइंड द नंबर ऑफ टर्म्स, इन्सर्शन ऑफ टर्म्स, कॉमन डिफरन्स, टर्म रिलेशन, क्वेश्चन्स, ऍप्लिकेशन, प्रॉब्लेम्स, मिसलेनियस क्वेश्चन्स, जसे मिक्स टाईपचे क्वेश्चन असतात. ए फाइंड करा, ए फाइंड करा, डी करा, एन करा किंवा एन फाइंड करा. ह्यामध्ये बघा पूर्ण एपी मध्ये जर आपण विचार करायला गेलो तर पूर्ण एपी जो तयार होतो आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन जे तयार होतो त्याच्यामध्ये ए आहे आपल्याला, बरोबर आहे ना. ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे, डी आहे, एन आहे, टी एन आहे किंवा एन किंवा टी एन आपण म्हणू शकतो, एन किंवा टी एन. ओके, तर ह्यामध्येच आपले कंटिन्युअसली सगळे न्यूमरिकल्स डिपेंड्स असतात. ह्याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन्स एक्झाममध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला ह्या टाईपचा आता ह्यामध्ये मी जे क्वेश्चन सांगितले ते क्वेश्चन ऍक्च्युली मी एक्झाम्पल्स एका टाईपचे 2-3 क्वेश्चन्स घेऊन ते ऍक्च्युली मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात आणि ऍक्च्युली जे प्रिव्हियस इयर बेस्ड क्वेश्चन किंवा प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये ह्या पॅटर्न वाईज सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला ह्या सारखेच एक्झाम ओरिएंटेड टिप्स पाहिजे असतील, कम्प्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, बोर्ड एक्झामचे कन्सेप्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पॅटर्न, इझी ट्रिक्स, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे द मॅथ्स मॅग्नेट. चॅनलला व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, लाईक करा, व्हिडिओज लाईक करा. कारण बघा सक्सेस इज बेटर व्हेन शेअर्ड. आपण ज्यावेळेस आपल्याकडे जे नॉलेज आहे ते जर शेअर केलं तरच आपली एक प्रकारे आपली रिव्हिजन होत असते, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस आपण हे फक्त बोलण्याचं वाक्य नाही आहे की मला जी गोष्ट येते ती जर मी दुसऱ्याला जर पोचवली, दुसऱ्यापर्यंत मी जर पोचवत असू तर मला माझी रिव्हिजन चांगली होती आणि माझ्या ज्या कन्सेप्ट आहेत मी ज्यावेळेस दुसऱ्याला शिकवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस माझ्या कन्सेप्ट अजून स्ट्रॉंग होतात आणि त्याने आपल्या कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या की आपल्याला जे कमी वेळामध्ये जास्त मार्क्स किंवा कमी वेळामध्ये आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा जर असेल तर तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगता किंवा एखादी कन्सेप्ट समजून सांगता तर तुमच्या ती चांगली लक्षात राहते. तुम्हाला ती रिव्हिजनची पुन्हा एकदा गरज पडत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या तुमच्या मित्रांना शिकवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.